हॅलो माझ्या प्रिय मित्रांनो. तर आजचा जो कीवर्ड आहे, मोटिवेशनल कीवर्ड आहे, तर त्याचं नाव आहे रेसिलियंट. जीवनामध्ये आपण रेसिलियंट असलं पाहिजे. रेसिलियंट म्हणजे लवचिक. लवचिक का असलं पाहिजे की कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये खूप खुशी येते, खूप दुःख येते, कधी कधी आपण हरून जातो, कधी कधी आपल्या हातातून नकळत चुका होतात. तर मग माणसाने काय असलं पाहिजे, रेसिलियंट असलं पाहिजे, म्हणजे बोल्ड झालं पाहिजे कोणत्याही सिच्युएशन मध्ये, की हारून नाही गेलं पाहिजे, तुटून नाही गेलं पाहिजे, किंवा म्हणजे तिथं असं जखडून नाही राहिलं पाहिजे. तर याच्यासाठीच मी एक स्टोरी घेऊन येते. तर चला आपण आजची स्टोरी सुरुवात करूया. तर थॉमस एडिसन सर्वांना माहिती आहे की आज आपण जो लाईट इथं जळत आहे, तर तो म्हणजे थॉमस एडिसननी हा बनवलेला आहे. तर त्यांनी 10,000 वेळा ट्राय केले, 10,000 प्लस वेळा ट्राय केला. आणि कधी कधी म्हणजे काय होत होती की जे फिलामेंट आहे एक तिथे जळून जात होती किंवा फेल होत होती. मग एकदा रिपोर्टरनी त्यांना विचारलं की सर, तुम्ही 10,000 प्लस वेळा फेल झाले आहेत, तर तुम्हाला या गोष्टीचं दुःख नाही वाटत का? तर थॉमस एडिसन म्हणाले की मला, ते हसून म्हणाले की नाही नाही, मला या गोष्टीचं दुःख नाही वाटत. उलट तर मला चांगलं वाटतं की मी 10,000 वेळा म्हणजे असं रिझन फाइंड आउट केले की मी का चुकत आहे. आणि फक्त आता माझ्याकडे फक्त एक रिझन राहिलं आहे, ते म्हणजे लाईट बल्ब करायचं, म्हणजे ग्लो करायचं. जेव्हा लाईट पूर्ण म्हणजे जळून जाईल, बनून जाईल, तर फक्त ते एक रिझन राहील की हा मी सक्सेसफुल झालो आता. पण मी का नाही होत आहे याची तर म्हणजे माझी 10,000 प्लस रिझन आहेत. तर मग ते रिपोर्टर सुद्धा शॉक झाले की त्यांचा आन्सर पाहून. असंच त्यांचं ते जे एक्सपेरिमेंट आहे लाईटवर हे चालत होता. आणि एकदा त्यांच्या लॅबमध्ये आग लागली. आग लागली तर पूर्ण जे काम आहेत, जे फाईल्स आहे, ज्या नोट्स आहे, त्या पूर्ण जळून गेल्या. आणि त्यांचा मुलगा हा धावत धावत आला आणि म्हणाले की पप्पा सब जल गया. तर त्यांच्या जे पप्पा म्हणजे जे सर होते, थॉमस एडिसन सर, ते म्हणाले की काही नाही होत बाळा, जाऊ दे. आज आपण म्हणजे चुकून वाचलो आहे, तर आपण काय करूया की उद्यापासून आपण पुन्हा ट्राय करूया. आपण सगळ्या ज्या गलती आहे, ज्या काही चुका आहेत, त्या पूर्ण आपण साईडला करूया आणि पुन्हा आपण नव्याने सुरुवात करूया. तर मग त्यांनी असं जी सुरुवात आहे ही कंटिन्यू केली. आणि सन 1879 मध्ये हा दुनियाला लाईट दिला. आणि त्यांनी लाईट बनवला, म्हणूनच आज आपण काय करतोय की लाईटचा यूज करतोय. जर त्यांनी केलंच नसतं तर आपण लाईटचा यूज करू शकलो असतो का? नाही करू शकलो असतं. तर रेसिलियंट म्हणजे काय, एक तर गिरणा, म्हणजे तुम्ही पडून गेले आहात, तुम्ही खचून गेले आहात, प्लस उठणं मीन्स वॉट, की तुम्ही पडून गेले आहात, तुम्ही खचून गेले, तुम्ही हार मानले आहेत, पण तुम्हाला उठावंच लागणार आहे. ॲज अ मानवाच्या जीवनामध्ये सुख दुःख तर चालूच राहते. आणि प्लस म्हणजे तुम्ही का पडून गेले होते, त्यांच्या काही चुका असेल ना, तर त्या चुकांमधून तुम्हाला शिकायचं आहे. तर रेसिलियंट म्हणजे वॉट, गिरणं प्लस उठणं प्लस गिरणे की रिझन फाइंड आउट करणं की तुम्ही का चुकले आहेत. आणि त्या चुका लक्षात घेऊन, प्रत्येक चुका लक्षात घेऊन काय करायचं, आपल्याला आयुष्यात समोर जायचं आहे, आयुष्यात यश गाठायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, खूप म्हणजे नाव कमवायचं आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा किंवा कोणत्याही कार्यामध्ये काही करा, पण तुम्ही कधी कधी म्हणजे चांगले राहाल, किंवा कधी कधी म्हणजे खूप असे अप्स अँड डाऊन्स माणसाच्या जीवनामध्ये चालत राहतात. तर तुम्ही रेसिलियंट असलं पाहिजे. स्वतःला मोल्ड करून ठेवा की कोणती सिच्युएशन असो, काही असो, मी कधीच हरणार नाही. हाच मोरल ऑफ द स्टोरी इज वॉट, की मोल्ड करून ठेवा स्वतःला. कोणत्याही सिच्युएशन मध्ये मी हरणार नाही, आणि मी जे काही माझं कार्य आहे, जे काही माझं वर्क आहे, ते मी चालूच ठेवणार. ठीक आहे, थँक्यू, बाय. ऑल द बेस्ट फॉर युअर लाईफ.